नमस्कार मित्रांनो. फुलासारखा चेहरा सुकून का गेला? अहो, तुमचा हसमुख चेहरा होता आणि आकर्षणपणा होता, कुठे गेला माहित नाही का? अहो, माझा नवरा मेला. माझ्या पार जीवापार प्रेम करणारा नवरा मेला. कसं काय हो? अहो, काय करावं साहेब, त्याला पिण्याचे शौक झालेला. चांगलं जीवन होतं हो, नोकरी पाणी होता, धंदा पाणी होता, व्यवसाय चांगला होता. पर काय करू, त्याला पिण्याचा शौक लागला. तो जास्त पित नव्हता, पण मित्रापाठी त्यांनी पिण्याचा शौक बनवला. त्यामुळे त्यांचं फार मोठं त्यांना सवय झाली. आज ते जगात नाही ना, कारण त्यांना पहिले ते दारू पित होते, आता दारू त्यांना प्यायला लागली, म्हणून त्यांचा मृत्यू झाला. मला लहान लहान पोरं आहे हो, या डोंगरासारखं जीवन कसं जगू? फार कठीण जीवन आहे, दुःखाचं डोंगर आहे हो. मी काय करू कळत नाही. आणि त्या जीवनात तिने जगलं शिकलं. तिने आपल्या लहान पोरांना आपल्या जीवनात सांभाळणं सुरू केलं. कमी वयात तिने आपल्या पोरांना सांभाळणं सुरू केलं. कमी वयात तिने घरगुती काम, जेवणाचं काम सुरू केलं आणि आपल्या पोराचं पालन पोषण सुरू केलं. आणि करता करता आज ते मोठे झाले हो. आता चला जाऊ दे हो, त्यांचं लग्न झालं. पण मी तुम्हाला सांगतो साहेब, काय करावं या जीवनाचं? मला माझ्या कमी वयात माझ्या नवऱ्याचं मरण झालं. आता हे बाकीचं वर्ष मी कसं काढू? या पोरांना पाळता पाळता आज 20 वर्ष झालं. दिवसभर मी काम करते ना हो, काम करून थकून आल्यावर मला काय वाटत नाही. पण रात्रीचं जीवन आहे ना, ते खूप कठीण जातं. कारण मला त्यांची आठवण येते. कारण त्यांनी मला मधीच सोडून गेलं. त्यांनी मला वचन दिलं होतं की मी तुला सांभाळणार आयुष्यभर. पण त्यांनी पिता पिता आपल्या स्वतःला गमावून टाकलं. मी तुमच्यावर भरोसा केला होता हो, पण काय करणार, तुम्ही गेले, मी एकटी झाली. मला कोण पाहणार? माझी आई होती, तिने मला सांगितलं होतं की तू याच्या नादी नको लागू. मी तुझ्या नादी लागून तुझ्या परे नादी. पण आज माझी आई बी जगात नाही, मी काय करू? दुःखात सुखात तर माझी आई होती हो, मला बघणार होती. पर आज ती नाही, मी काय करू? असं जीवन जगण्यात मी काय करू? जीवन कठीण आहे, समजून घ्या. छोटस जीवन आहे. सगळ्यात जगात अशा प्रकारचे होतात, पण सांभाळून घ्या.